नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघताय आपल्या सर्वांचं आवडतं मंडळ न्यूज. आम्ही आपल्यासमोर अनेक स्त्रिया घेऊन आलो आहोत आणि त्यातलंही काही स्त्रिया ह्या खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी स्थान स्वतःहून ठामून त्यांनी आपलं स्थान स्थापन केलेलं आहे. अशाच एका स्त्रीची ओळख, अशाच एका महिलेची ओळख आम्ही आपल्याला पटवून देणार आहे आज. अनेक ठिकाणी आपण बघितलेले आहे की महिला या प्रत्येक स्थानावर आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली छवी एक निर्माण केलेली आहे आणि आपल्या अमरावतीत अशाच अनेक स्त्रिया आहेत. त्यातीलच एक स्त्री ही आज आपल्यासोबत आहे, जिने अमरावतीत जिल्हा सत्र न्यायालय इथे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे कोर्ट्स येतात त्यातील पूर्ण व्यवस्थापन जी एक महिला सांभाळते आहे, ती आपली अमरावतीकरच आहे. तर चला भेटूया अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीला. नमस्कार मॅडम, तुमचं आमच्या मंडळ न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आपला इंट्रोडक्शन एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन आम्हाला सांगा. माझे नाव उषा अनिल तिवारी आहे आणि मी सध्या प्रबंधक या पदावर जिल्हा न्यायालय अमरावती येथे कार्यरत आहे. 10/5/2024 पासून अक्षय तृतीयेच्या दिवशी मला प्रबंधक या पदावर पदोन्नती मिळाली. म्हणजे आज 20 दिवस होते असं आपण म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल. म्हणजे आपण ह्या जॉबवर लागले आहेत, म्हणजे न्यायालय या कामात आपण आहात. तर याची सुरुवात कशी काय झाली? 21/2/1986 मी कनिष्ठ लिपिक या पदावर जिल्हा न्यायालय परभणी येथे प्रथम रुजू झाली. आणि त्याच्यात अशी गंमत अशी आहे की मला नोकरीच्या उद्देशाने काही मी अर्ज केला नव्हता तिथं. आणि शिकता शिकता म्हणजे टायपिंगला जेव्हा शिकत होती मी, तेव्हा त्या सरांनी मला आग्रह धरला की मी भरत आहे, तू पण भर म्हणून. आणि मी सहज तो फॉर्म भरला आणि माझं तिथं सिलेक्शन झालं. म्हणजे तुमचं एज्युकेशन काय होतं, कुठल्या बेसवर तुम्हाला? त्यावेळेला फक्त मी म्हणजे BA फर्स्ट इयरला होती, शिकत होती. आणि 10वीच्या बेसवर आणि सोबत टायपिंग इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण. आणि त्यावेळेस माझं शॉर्ट हँड सुद्धा झालेलं होतं. त्या बेसवर मला माझी निवड करण्यात आली. तुम्ही छानशी म्हणाल्या. तो काळ एक मुलीला म्हणजे थोडं मागे पाऊल घ्यायचं त्यांचं. त्यावेळेला असं होतं की मूल आणि चूल अशीच एक पद्धत होती. सर्वप्रथम मला तुमचं वय सांगा जेव्हा तुम्ही तिथे रुजू झाले. माझं फक्त 19 वर्ष वय होते त्यावेळेला. रनिंग 19. हो. आणि हे म्हणजे जॉबचं हे आल्यावर मी तब्बल 1 महिना विचार केला की शिक्षण पूर्ण करावं की जॉब जॉईन करावा म्हणून. पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की माझ्या सर्व मुली आपापल्या पायावर उभे असायला पाहिजे, म्हणून माझ्या वडिलांच्या आग्रहाखातर मी तो जॉब स्वीकारला. तर तुमचं माहेरचं बॅकग्राऊंड कसं काय होतं? माहेरचं म्हणजे वडील माझे पोलीस डिपार्टमेंटला होते, इन्स्पेक्टर होते, पोलीस इन्स्पेक्टर. आणि माझी आई म्हणजे घर म्हणजे गृहिणीच होती माझी आई. हो. पण त्यांच्याच याच्यामुळं म्हणजे त्यांच्या आग्रहामुळं आईची पण खूप इच्छा होती की माझ्या मुली म्हणजे नुसत्या अशा घरी बसून आमच्यासारखं जसं आम्ही केलं आयुष्यभर तसं न करता काहीतरी वेगळं करून दाखवायला पाहिजे. त्या दोघांच्या अत्यंत प्रबल इच्छेमुळेच मी तो जॉब स्वीकारला. तर त्यावेळेला तुमचं लग्न व्हायचं होतं? हो. तर लग्नानंतरही हे तुम्ही जॉब कंटिन्यू केला. तर यामध्ये तुमच्या पतीची स्वीकृती होती? खूप त्यांची स्वीकृती होती याच्यामध्ये. आणि म्हणजे असं म्हणायला पाहिजे की त्यांनी सांगितलं की मला म्हणजे अशी नोकरी करणारी अशीच म्हणजे बायको हवी म्हणून. तर सरांचं काय बॅकग्राऊंड होतं? ते सुद्धा म्हणजे कोर्टातच जिल्हा न्यायालय अमरावती येथे ते स्टेनोग्राफर म्हणून ज्युनियर क्लर्क म्हणून होते त्यावेळेला, कनिष्ठ लिपिक म्हणून होते ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेला. तर मग सर इथे अमरावतीला होते, तुम्ही परभणीला होत्या. तर हे म्हणजे जॉब प्लस कसं काय सांभाळलं तुम्ही तिकडलं तर लगेच सोडू शकला नसता नाही, आणि तुम्हाला अमरावतीला येणं भाग होतं. तर ते कसं काय मॅनेज केलं? तो थोडासा 1 वर्ष जरा मला फार म्हणजे ताणाताणीचा गेला जरासा. कारण की कसं असते, नवीन लग्न झाल्यावर आपल्या घरच्या पण जबाबदाऱ्या महत्वाच्या असतात. नक्कीच. आणि ऑफिसचंही मला पहिल्यापासून कसं आहे, मी सर्वात जास्त ऑफिसच्या कामाला फार प्राधान्य देत होते. तर त्याच्यामुळे ते 1 वर्ष माझं जोपर्यंत ट्रान्सफर नाही झाली तोपर्यंत थोडंसं कठीणच झालं. म्हणजे तारेवरची कसरत म्हणायला हरकत नाही. पण कधी कधी होतं ना की 1 वर्ष म्हणजे
आत्ताचा काळ भरला आणि आपण मागे जर वळून पाहिलं तर आता तरी तेवढं आपल्याला फ्रीडम आहे. हा ठीक आहे, तुम्ही माहेरी राहून करा, ठीक आहे, इकडे तुम्ही महिन्यातनं एकदा आला तरी चालेल सासरी. पण तो वेळ जर आपण पकडला तर त्यावेळेच्या सासू सुद्धा कडक होत्या. आताचा जर विचार केला तर थोडा नरमीचा आलेला आहे, काळ आलेला आहे, फरक सुद्धा पडलेला आहे. घर, संसार आणि नोकरी, तुम्ही तारेवरची कसरत म्हणाल्यास तर तुमच्या सासूबाई किंवा सासऱ्यांची सुद्धा स्वीकृती होती खूप. हो, त्यांची पण होती आणि त्यांनी मला खूप म्हणजे मोलाची साथ दिली याच्यासाठी. किस्मत लागते असं म्हणू शकतो, किस्मत लागते. नेहमी त्यांचा मला यासाठी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी त्यांचा, इव्हन घरचे काहीही प्रोग्राम असले छोटे मोठे तर माझे सासरे असा मुहूर्त पाहत होते की माझी सुट्टी कधी येईल, म्हणजे मला सुट्ट्या घ्याव्या लागू नये याचा माझ्यापेक्षा जास्त ते पण विचार करायचे. माझे सासरे खूप म्हणजे त्यांनी मला खूप म्हणजे साथ दिली आणि कधीही मला असं काही म्हणजे त्रास नाही झाला मला की तिकडे जाणंच आवश्यक आहे. प्रत्येक वेळा माझी बाजू समजून घेतली. माझ्या सासूबाई पण तशाच आहे, त्यांनी पण मला खूप समजून घेतलं आणि त्याच्यामुळे मी म्हणजे जास्तीत जास्त माझ्या नोकरीवर फोकस करू शकली असंही म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या पतींचा तर फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. नक्कीच फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं तुमच्या पतींचा सुद्धा, तुमच्या नवरोबांचा सुद्धा तुम्हाला खूप साथ होता. खूप साथ आणि आता पण आहे, हे आम्ही स्वतः बघतोय. सोबतच तुम्ही तिकडे माहेरी होत्या. ऑब्विसली त्या काळामध्ये बाळ हे लवकर हे एक होतच, लवकरच होणं हे की म्हणजे एक अविभाज्य घटक म्हटला तरी चालेल. तर तुम्हाला त्यावेळेला काही मूलबाळ? मला एक मुलगा आहे आणि त्या मुलाच्या वेळेस मात्र माझ्या बहिणींनी फार मला साथ दिली आणि म्हणजे आईचं त्यांना असं जाणू दिलं नाही काहीच बिलकुल. आणि मला म्हणजे म्हणायचं नाही तू तुझ्या जॉबवरच लक्ष दे, आम्ही याच्याकडे बरोबर हे करतो म्हणून. आणि मुलाच्या संगोपनात मला सर्वात जास्ती माझ्या माहेरच्या लोकांची खूप खूप मदत झाली. त्यांनी मला खूप साथ दिली मुलाच्या म्हणजे पालन पोषण करता. आणि त्याला जे काही म्हणजे होतं असं समजा सुट्ट्या लागल्या तर मला एवढ्या सुट्ट्या मिळू शकत नव्हत्या ऑफिसमधून, तर माझी बहीण, लहान बहीण आहे माझी मंजू म्हणून, तर ती ताबडतोब मला फोन पहिलेच तिचा येऊन जाईल या दिवसापासून याला सुट्टी आहे ना तर मी पाठवते कोणाला, किंवा याला तू माझ्याकडे पाठव आणि बिलकुल याची काळजी नको करू, तू तुझं नोकरी सांभाळ व्यवस्थित बस. कारण सर्वांना माहित होतं की मला सगळं घर सांभाळून मला नोकरीचे तेवढीच हे म्हणून. आणि मला काम करताना मला टेबल पण असे सगळे असे चॅलेंजिंग असे टेबल मिळत गेले, कामं पण मला असे खूप नवीन नवीन प्रकारचे, त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त फोकस त्याच्यावर खूप करावं लागत होतं. तर त्या दरम्यान पण मला सर्वांनी साथ दिली, खूप माझ्या बहिणींनी खूप साथ दिली त्यावेळेला. आई म्हणून खंत आहे आताही मनात? बिलकुल बिलकुल वेळ देऊ शकले नाही. ही खंत नेहमी मला राहते. म्हणजे प्रमोशनच्या दिवशी जेव्हा माझ्या मुलांनी मला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे म्हणलं, मला बोलला तो की मी खूप म्हणजे आज प्राऊड फील करतो, तर मला सर्वात जास्त त्याच गोष्टीची आठवण झाली की मी माझ्या मुलाला खूप म्हणजे त्याला म्हणजे प्रॉपर वेळ नाही देऊ शकली मी याच्यामुळं. तर आता तुमचा मुलगा कुठे आहे? आता माझा मुलगा सध्या जयपूरला आहे आणि खूप चांगल्या कंपनीत जॉबवर आहे तो. आणि आता बस 1 वर्ष माझं शिल्लक आहे आता नोकरीचं. 30/4/2025 मी सेवानिवृत्त होणार आहे. तर बस मला फक्त आणि फक्त तिच्या सोबतच राहायचं आता, हेच माझं स्वप्न आहे आता. नक्कीच नक्कीच. तुम्ही मॅडम सांगितल्याप्रमाणे तुमची पोस्टिंग ही परभणीची होती स्टार्टिंग. हो. मग त्यानंतर डायरेक्ट अमरावती होती की मधाती कुठले स्थळ? नाही, मग तिथून मी म्हणजे माझे वडील जिथे राहत होते नांदेडला माझ्या वडिलांची नोकरी होती, तर मी तिथून आंतरजिल्हा बदली करून जिल्हा न्यायालय नांदेड इथे 5 वर्ष काम केलं. अच्छा. मग त्यानंतर लग्न झाल्यावर मग मी जिल्हा न्यायालय अमरावती येथे ट्रान्सफर झाली माझी 1991 मध्ये. 91 मध्ये. लग्न कुठल्या वर्षी? लग्न पण 91 मध्ये फेब्रुवारीला झालं आणि जून 91 मध्ये मी इथे जॉईन झाली अमरावतीला. हो. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चॅलेंजिंग वर्क होतं, चॅलेंजिंग टेबल मिळाले. तुमच्या नोकरीची सुरुवात आणि आतापर्यंत तुम्ही एक रजिस्ट्रार म्हणून, प्रबंधक म्हणून आता आहात, जिल्हा प्रबंधक म्हणून पूर्ण अमरावतीच्या, तो प्रवास थोडा मला सांगा. म्हणजे सुरुवातीला कसं आपण जेव्हा काम करतो म्हणजे कनिष्ठ लिपिक म्हणून जेव्हा आपण करतो तर तेव्हा फक्त म्हणजे आपल्यावर जबाबदाऱ्या अशा राहत नाही. म्हणजे आपले जे वरिष्ठ असतात सहकारी, त्यांना फक्त आपण कसं मदत करू, त्यांना कसं म्हणजे त्यांना आपले जे वर्क आहे जे पण काम असेल आपलं ते वर्क म्हणजे आपण किती चांगल्या पद्धतीने करून त्यांना म्हणजे आपण
खुश करू किंवा त्यांच्यावर जास्ती भार न पडू देता आपण स्वतः किती जास्तीत जास्त भार उचलू शकतो एवढाच मी नेहमी विचार करत होते ज्युनियर असताना. मग त्यानंतर माझं वरिष्ठ लिपिक म्हणून मला पदोन्नती मिळाली. तर ती पदोन्नती मला तब्बल 15 लोकांना डावलून मिळाली. बापरे. कारण की मला म्हणजे आंतरजिल्हा बदलीमुळे मला माझ्या पदोन्नतीमुळे म्हणजे वेळाने सगळ्या होणार होत्या. पण मला ती एकदम जम्पिंग प्रमोशन 15 लोकांना डावलल्यामुळं मला वरिष्ठ लिपिक खूप लवकर झाले मी. आणि मग त्यानंतर सहाय्यक अधीक्षक, मग अधीक्षक आणि त्यानंतर मी प्रबंधक पदापर्यंत पोहोचले. अच्छा. तर एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून काही चॅलेंजेस आले आपल्याला काम करण्यात, किंवा कधी भरपूरदा असं होतं की तुम्ही जसं म्हणाला की 15 लोकांना डावळून मी वर आलेत. भरपूरशी लोक असतात जे पुरुष वर्ग खास करून जर आपण बघितलं की त्यांना एका महिलेच्या हाताखाली काम करायला खूप अवघड वाटतं, एक म्हणजे कमीपणा वाटतो. तर असा कधी अनुभव तुम्हाला आला? नाही, मला असा अनुभव तर कधीच आला नाही. कारण की माझं असं सर्वांसोबत इतकं छान, म्हणजे मी काम करताना माझ्या घरचं जसं कौटुंबिक वातावरण होतं ना, असंच मी माझ्या ऑफिसमध्ये पण माझं वातावरण आहे. मी ज्याही सेक्शनमध्ये काम करू, ज्या न्यायालयात काम करू, मला कसं सवय होती सर्वांना म्हणजे असं आपलंसं असं करून घेऊन सर्वांना चालायची होती. त्याच्यामुळे मला असं कधी जाणवलंच नाही की माझा कोणता स्टाफ माझ्यावर नाराज आहे किंवा माझ्या विरुद्ध कोणाला काही असं वाटते, असं कधी मला नाही आढळून आलं. कारण माझं त्या बाबतीत मी फार भाग्यवान समजते स्वतःला की मला कधीच असा त्रास झाला नाही की एक महिला आहे म्हणून मला कधीच त्रास झाला नाही. उलट माझ्या सिनियर्सने माझी वगैरे म्हणजे स्तुतीच केली की बा एक हे असून कधीही असं आपल्याला जाणवूच देत नाही की ही एक महिला कर्मचारी आहे म्हणून. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी प्रत्येक म्हणजे अवघड सगळ्या वेळा सगळ्या निभावून नेला बिलकुल. म्हणजे ऑफिस कार्यालयानंतर कधी कधी असं व्हायचं की कार्यालयानंतर थांबावं लागत होतं आणि माझे पती तिथेच असल्यामुळे मला तो पण काही तेही टेन्शन नव्हतं मला. आणि माझा स्टाफ वगैरे आम्ही कामाच्या बाबतीत पूर्ण म्हणजे सगळं वेळ देत होतो एकदम एकमेकांसाठी बिलकुल हे करत होतो. आता सध्या आपण जिल्हा सत्र न्यायालय इथे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त आहात. आपल्याला अमरावती तसेच संपूर्ण अमरावती जिल्ह्याचाही कारभार जिल्हा तसेच इतरही न्यायालय जे तालुका न्यायालय जे आहेत त्याचा कारभार तिथलं मॅनेजमेंट हे आपल्याला बघावं लागतं. तर नेमकं आपलं कार्य काय असतं तिथे? तिथे जाऊन कार्य नाही करावं लागत. म्हणजे इथंच राहून आपल्याला सगळं तालुका न्यायालयात पण काय चाललं काय नाही, समजा कोणाला काही अडचणी असतील किंवा कर्मचाऱ्यांना काही प्रॉब्लेम असेल, न्यायाधीशांना काही असेल तर त्याच्यावर आपण सोल्युशन वगैरे म्हणजे त्याच्यावर काय करता येईल आपल्याला, त्यांना कसं म्हणजे चांगल्यात चांगलं हे देता येईल तर तशा पद्धतीचं. आणि सगळ्या पूर्ण म्हणजे स्टाफवर सर्वांवर नियंत्रण ठेवणं, त्यांच्यावर सुपरविजन करणं आणि कोणाच्या काही अडचणी असल्या तर समजून घेणं. आणि त्यांच्या अंडर मी काम करते ते आमचे माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांच्यापर्यंत आपल्या कार्यालयीन आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी म्हणजे मांडणं किंवा ते सोडवण्यासाठी त्यांना काही हे करणं आणि पदोन्नतीची वगैरे कामं, अशा प्रकारची कामं करावी लागतात. आपण म्हणालात की तालुका लेवलचे जे लेवलवर जे आहेत न्यायालय त्याचं सुद्धा आपण बघता. तर तुम्ही एक शब्द वापरला की न्यायालयांना तिथे काही अडचणी असतात तर त्या सोडवणे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही आम्हाला सांगू शकता की कुठल्या प्रकारच्या अडचणी आपण? आता न्यायाधीश काम करताना समजा त्यांना काही स्टाफ बद्दल काही तक्रारी असतील की स्टाफच्या कामाबद्दल काही असेल किंवा तसंच त्यांच्या जे तिथं निवासस्थान वगैरे तिथं काही प्रॉब्लेम असेल, बिल्डिंग मध्ये काही असेल प्रॉब्लेम त्यांना, तर अशा ते समस्या त्यांच्या सांगितल्या त्याप्रमाणे मग आपण त्याच्यावर कारवाई करायची. अच्छा. तुम्हाला एक अंदाजे आकडा माहितीये का की आपल्या पूर्ण अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये किती कोर्ट आहेत आणि ते आपल्या अंडर 12 तालुके आहेत आमच्या ह्याच्यात आणि एकूण 80 कोर्ट्स आहेत. म्हणजे ते जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, तसे कनिष्ठ स्तर असे सर्व मिळून. मॅडम, आपण अमरावतीचा जिल्हा सत्र न्यायालय याबद्दल जर बोललो तर आपण रजिस्ट्रार म्हणून या दुसऱ्या महिला आहेत, म्हणजे दुसऱ्या स्थानावर ज्या महिला आहात, या आपल्या आधी पवार म्हणून कोणी होत्या, इतक्या मोठ्या पदावर एका महिलेचं पोहोचणं आणि ते स्थान ग्रहण केल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्यानंतर काय अनुभूती होतं? खूप म्हणजे असं वाटलं की आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी हे छोटंसं असं पहिले सुरुवातीचं स्वप्न पाहिलं तर त्याला आपण त्यांच्या
पेक्षाही जास्ती काही असं वरपर्यंत पोहोचले म्हणून. कारण की आंतरजिल्हा बदली झाल्यामुळं मला या प्रबंधक पदापर्यंत पोहोचेल असं बिलकुल म्हणजे वाटलंच नव्हतं मला. कारण की त्याच्यात आपली जी सिनियरिटी असते ती लॉस होते, ते सिनियरिटी आपली, त्याच्यामुळे असं वाटलंच नाही. आणि आता म्हणजे जेव्हा हे असं सगळं प्रमोशन होता इथपर्यंत पोहोचली तर खूप म्हणजे गर्वित म्हणजे गर्व असं वाटतं असं. आणि आपल्या आई वडिलांच्या म्हणजे त्यांनी जी मेहनत केली आपल्या याच्यासाठी त्याचं आपण एक काहीतरी चीज केलं अशी एक म्हणजे भावना निर्माण झाली. आणि असं वाटते आता की आता जे काही आपण चांगलं जे काही करायचा विचार होता आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वगैरे, आणि ते सगळं म्हणजे करण्याची एक सुवर्ण संधी मला देवाने दिली. की मी कोणाचंही आता मला असं म्हणजे पहिले नुसतं मला वाटायचं असं कोणाला, आणि जे मदत व्हायची ती मी तेव्हा पण करत होती, पण या पदावर आता असं मला वाटतं की आता आपण जास्तीत जास्त आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे खुश ठेवू शकतो, सर्वांना छान म्हणजे मदत करू शकतो असं मला वाटते. आणि खूप आनंद झाला मला याचा की आपण आपल्या म्हणजे कुटुंबाचं सुद्धा नाव म्हणजे हे केलं म्हणून. आपल्याला या पदावर आल्यानंतर आपल्या सहकार्याचा कसा काय प्रतिसाद आहे, त्यांचं सहकार्य कसं काय? सहकार्य म्हणजे मला कमीत कमी मी 10 तारखेला त्या पदावर रुजू झाली आणि मला सतत 10 दिवस माझे सर्व कर्मचारी एक एक बाहेर गाऊन सुद्धा भेटून मला म्हणजे त्या माझ्या रूममध्ये पुष्पगुच्छ ठेवायला जागा नव्हती, इतके मला बुके आणि इतकी मिठाई, आणि सर्वांनी खूप भरभरून मला प्रेम दिलं. आणि मलाच म्हणजे पहिल्यांदा नाही, मला नेहमीच माहिती आहे की माझा स्टाफ हे सगळं माझ्यावर फार खुश आहे. आणि म्हणजे जेव्हा माझं प्रमोशन झाल्यावर मला जास्ती ते जाणवलं अजून की किती लोक माझ्यावर किती अतोनात प्रेम करतात म्हणून. नक्कीच मॅडम ते करतील, कारण की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, तुम्ही त्यांना नेहमी सहकार्य करता, एक परिवार म्हणून तुम्ही त्यांना एक कुटुंब म्हणून नेहमी चालून घेताय, तर नक्कीच आपला हा प्रतिसाद मिळेलच. आपण हे आता जॉब पर्यंतच बोलतो, आता आपण ती पायरी एक स्त्री म्हणून आपण आपल्या ऑफिसची पायरी ओलांडतो आणि आपण आपल्या घरची पायरी सोडून आत येतो. तर भरपूरच्या अशा महिला आहेत, आणि सध्याचं जर आपण कल्चर बघितलं तर एक वर्किंग वुमन ती घर आणि आपलं दफ्तर हे दोन्ही सांभाळताना त्या खूप तारेवरची कसरत असतात त्यांना. आणि आपल्याला इतका दांडगा अनुभव आहे या सर्व गोष्टीचा, तर सध्याच्या महिलांना तुम्ही काय सांगणार ज्या वर्किंग वुमन्स आहेत? मला असं वाटतं की सर्वांनी सर्वात जास्त ते पॉझिटिव्ह राहावं, आणि कोणतंही काम असं खूप काम आहे असं म्हणून कधी काम करू नये. कोणतंही काम काहीच नाही, छोटंसं आहे आणि आनंदाने करावं. आणि आपण जेव्हा घरी पोहोचतो तर तेव्हा आपला तो रोल संपून जातो आणि आपला हा नवीन रोल चालू होतो. म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव मी शेअर करते आता, की माझा प्रबंधक पदाचा इंटरव्ह्यू होता माझा, आणि त्या दरम्यान 3 दिवस मला सुट्ट्या आल्या होत्या. तर माझ्या मिस्टरांच्या मावशांचं नेहमीच उन्हाळ्याचं आमच्या घरी असते, सगळ्या बहिणी भेटतात. तर नेमकं त्यांना काही कल्पना नव्हती की माझा इंटरव्ह्यू आहे, आणि त्या सगळ्या 3 दिवसाच्या माझ्या सुट्टीत माझ्याकडं माझ्या सासूबाई सोबत राहायला आल्या. तर त्यावेळेस मला थोडंसं असं वाटलं की आता इंटरव्ह्यूचा अभ्यास हे वगैरे, पण मी एकदम ते मनातून काढून टाकलं आणि मी बरोबर दोन्ही पण सांभाळलं ते आणि आनंदाने केलं. तर मला असं वाटतं की आपण आपल्या मनात आनंदाने कोणतंही काम केलं किंवा असं पॉझिटिव्ह हे ठेवलं ॲटिट्यूड आपलं, तर काही इतकंही काही असं कठीण नाहीये जेवढं आपण म्हणतो तारेवरची कसरत. हे आता कसं आहे, आपण आनंदाने स्वीकारली ती तर मग त्याचं काही असं न मांडता म्हणजे करावी. अच्छा मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारते. एक महिला आणि एवढ्या मोठ्या पदावर आल्यानंतर तरी आपण आपल्यामध्ये एक डाऊन टू अर्थनेस जे म्हणतो आपण, गर्व नाही आहे, इगो नाही आहे. सध्याच्या मुलीला जर प्रमोशन जरी भेटलं, 1000 रुपयांनी जरी त्यांची बढती झाली की एक इगो त्यांच्यामध्ये येतो. तर या गोष्टीपासनं महिला असो की पुरुष असो, कोणी असो, त्यांनी या गोष्टीपासून स्वतःला दूर कसं ठेवावं? जर ही गोष्ट जर इगो हा वर्ड जिथे आला तिथे आपलं नाशवंत, जिथे आपण म्हणू शकतो तिथे आपला नाश होतो, तिथे आपले काही ना काही नाते तुटतात. तर हा इगो हा आपल्यामध्ये मुळीच नाहीये. भरपूर दिवसापासून ओळखते तुम्हाला, खूप जवळून बघितलेला आहे तुमचा प्रवास, तर हा आपल्यामध्ये तर नाहीच आहे, मुळीच नाहीये. तर या गोष्टीपासून तुम्ही स्वतःला कसं काय दूर ठेवलंय आणि सध्याच्या युथला तुम्ही काय सांगू इच्छिता?
मी स्वतःला याच्यामुळे दूर ठेवलं की मी कोणतीही पदोन्नती हो, माझी फक्त मी बसण्याची खुर्ची बदलली एवढाच असा माझा विचार असतो नेहमी. मी असा विचार कधीच नाही करत की माझी पदोन्नती झाली, आता माझ्या अंडरमध्ये इतके लोक आहे वगैरे, असं मी भावना कधी ठेवलीच नाही कधी पूर्ण याच्या नोकरीमध्ये माझ्या. आणि सर्वांच्या सोबत राहून असं काम केल्यामुळं माझ्या मनात पहिल्यापासून कधी अशी भावना आलीच नाही. आणि मी आता या नवीन म्हणजे ज्या कोणी अशा ॲटिट्यूडनी वागत असेल त्यांना असं म्हणते की असं करून काम करण्यापेक्षा जर आपण असं सकारात्मक भावना ठेवून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ठेवून सोबत घेऊन असं काम केलं तर ते सर्वात जास्त चांगलं होईल. आणि त्याला कसं वातावरण पण ते म्हणजे असं कौटुंबिक वातावरण निर्माण होतं. आणि इगो तर कसं आहे, हे जीवन आपलं इतकं क्षणभंगूर आहे की मी सतत याची क्षणाक्षणाला माझ्या मनाला अशी जाणीव देत राहते की आपण आता आहोत आणि आपलं नंतर काय. म्हणजे आणि हे प्रत्येकाने जर आपण असं म्हणजे मनामध्ये असं आणलं की आपलं आयुष्य हे किती नश्वर आहे. आता आपण पाहतो रोजच्या कशा घटना घडतात, हे करतात, तर मी त्या याला स्मरून कधी पण स्वतःला म्हणजे असं खालीच ठेवायचा प्रयत्न करते. आणि देवाला पण माझं नेहमी हेच मागणं राहतं की मी जिथं आहे मी तिथेच राहायला पाहिजे, मी पदावर कोणत्याही पोहोचो. कारण कोणतंही पद म्हणा किंवा प्रमोशन म्हणा हे काही काळांपुरतं राहतो. आपलं जीवन इतकं नश्वर आहे आणि माणसाने इगो कशाचा करावा, मला नेहमी हा प्रश्न पडतो. मी दुसऱ्यांना पाहते असं की असं वागतात वगैरे हे, पण मला ते पाहून नेहमी म्हणजे थोडं वेगळं वाटतं. आणि मला माझे सहकारी नेहमी म्हणतात, मॅडम तुमच्याकडं पाहिलं की आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि या गोष्टी तुमच्या ज्या आहे, माझ्या बालपणीच्या मैत्रीण पण म्हणतात की तू म्हणजे आमच्यामध्ये बरेचसे काही चेंज झाले, पण तुला आम्ही जे लहानपणी पाहिलेलं आहे तुझ्यामध्ये काहीच बदल आला नाही. तर मी सतत देवाजवळ एक प्रार्थना हीच करते की मी म्हणजे जे आहे ओरिजिनल तेच मी परमनंट राहायला पाहिजे. आणि पद आणि कोणतेही म्हणजे प्रमोशन असते हे फक्त काही काळापुरतं असते. आणि आपले जे नाते संबंध आपण जे जोडतो एकमेकांशी ते परमनंट असतात बिलकुल, म्हणजे आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत हे चालणारे असतात. त्याच्यामुळे मग त्याच्यावर जास्ती हे कर. नक्कीच दर्शकांना पण हे सांगू इच्छिते, आपण जिथे मी पण संपवाल तिथे आपलं आयुष्य चांगलं घडू शकतं आणि आपण आपलं आयुष्य चांगलं घडवू शकतो. आम्ही इंटरव्ह्यूच्या शेड्यूलमध्ये आपल्याला बघितलं की आपण 2 ते 3दा भाऊक झालेत. हो, कुटुंबाचा विषय आला की नाही ते थोडंसं माझं असंच म्हणजे हे होते की आपण ऑफिसमध्ये ते सगळं कार्य करताना सगळं बरोबर करतो, पण मला नेहमी ही मनात अशी खंतच वाटते की माझ्या बहिणींसाठी मी काही करू शकत नाही, की माझ्या मुलासाठी मी असा वेळ दिला नाही, की माझ्या पतींना कधी म्हणजे आवश्यकता असेल आणि मी म्हणजे त्यावेळेस ॲब्सेंट आहे असं मला नेहमी मनाला सारखं वाटत राहतं. आणि माझी जी एक लहान बहीण आहे ती मला नेहमी म्हणते की तू सर्वांना आम्हाला सोडून फक्त ऑफिसलाच जास्ती महत्त्व देते आणि तू समजा ऑफिसमधून रिटायर्ड झाली तर तुझ्या ऑफिसला कुलूपच लागणार आहे का म्हणून असे मला खूप ऐकावं लागते. पण म्हणजे त्यांचा विषय निघाला की मला हेच सतत माझ्या मनात जाणीव होते की मी त्यांचं काहीतरी म्हणजे त्यांना माझं म्हणजे जे पाहिजे माझ्यापासून तर ते मी त्यांना देऊ नाही शकत. म्हणून तर या भावनेमुळे मी नेहमी भाऊक माझं म्हणजे कुठेही मला हा प्रसंग आठवला की असं वाटतेच मला की तो आपण मिस करतो तो काही आपल्या जीवनातला पार्ट म्हणून. असं आतापर्यंतचा तुमचा सर्वात चांगला अनुभव कुठला आहे जो तुमच्या मनावर सध्या कोरलेला आहे आणि सगळ्यात वाईट अनुभव कुठलेला आला आपल्या पूर्ण नोकरीच्या कार्यकाळामध्ये? नोकरीच्या कार्यकाळामध्ये कसं म्हणजे माझा मुलगा लहान होता आणि अचानकच एकाच वेळेस माझ्या मिस्टरांची बदली झाली आणि माझी बदली झाली. मग तो काळ असा होता की माझा मुलगाही लहान होता, त्याच्यामुळं मग त्यावेळेला कसं मला म्हणजे लवकर घरी येतात नव्हतं आणि माझे मिस्टरही नाही. मग तेव्हा मला फार म्हणजे असं नोकरी म्हणजे आपण करून राहिलं तर तेव्हा मला फार फील झालं की म्हणजे माझ्या तो सर्वात वाईट प्रसंग आहे. दोघांची बदली ॲट अ टाइम झाली होती बाहेर आणि तो प्रसंग थोडासा मला जाणवतो. बाकी त्या नोकरीमध्ये असे मला कोणतेही खराब अनुभव असे कधी आलेच नाही, कधीच नाही आले मला. माझी पूर्ण 38 वर्ष मला आता कंप्लीट झालेले आहे फेब्रुवारीमध्ये, पण माझी सर्व्हिस खूप छान गेली. माझी नोकरी नेहमी मला प्रत्येक नोकरीमध्ये न्यायाधीश वर्गांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा मला अतोनात साथ मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला नोकरी करताना काही वाईट अनुभव कधीच आले नाही. आतापर्यंत सर्वात चांगला आणि आवडता अनुभव?
सर्वात चांगला आणि आवडता अनुभव असा आहे की माझी चांदूर रेल्वेवरून ट्रान्सफर झाली अमरावतीला आणि मला मोटार अपघातच्या सेक्शनला दिलं आणि त्या सेक्शनमध्ये म्हणजे काम जेव्हा सुरू करताना मला पहिल्यांदाच समजलं की उच्च न्यायालयाची एक आक्षेप होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यात खूप 40 वर्षांचा फरक काढायचा होता अकाउंटमधला. तर तो मी दिवस रात्र एक करून तो जेव्हा तो डिफरन्स 0 निघाला तो माझ्यासाठी सर्वात जास्त आनंदाचा क्षण होता. कारण त्या कामासाठी अनेक ऑफिसमध्ये अनेक समित्या निर्माण केल्या होत्या की जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसून ते डिफरन्स काढायचं म्हणून. पण त्यावेळेसचे तत्कालीन जे प्रमुख जिल्हा वस्त्र न्यायाधीश होते त्यांनी आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून ते फार मोठं एक काम केलं आणि ते माझ्या एक म्हणजे पूर्ण नोकरीमध्ये माझी एक फार मोठी चांगली आठवण म्हणून आहे आणि ज्यामुळं मला उच्च न्यायालयाकडून खूप म्हणजे असे शाबाशी खूप मिळवली होती मी. म्हणजे इव्हन शेवटच्या इन्स्पेक्शनच्या दिवशी मला न भेटता ते आमच्या इन्स्पेक्शनचे प्रमुख गाडीत बसून माझी वाट पाहत होते की हिला भेटतो आणि मग जातो म्हणून. तर तो प्रसंग मला फार आनंदाचा होता आणि आजही ते माझ्यावर तसेच प्रेम करतात की म्हणजे किती हे करते म्हणून म्हणजे कामांच्या बद्दल किती प्रामाणिकपणा आहे म्हणून खूप अजूनही माझं त्यांच्यावर खूप. तर दर्शकांनो आपल्यासोबत होत्या उषा तिवारी ज्या सध्याच्या स्थितीत आपल्या अमरावती जिल्हा सत्र न्यायालय येथे रजिस्ट्रार म्हणून या पोस्टवर नियुक्त आहेत आणि ही आपल्या अमरावतीकरांसाठी तसेच एक महिला म्हणून सर्वांसाठी एक कौतुकाची आणि गौरवाची बाब आहे आणि नक्कीच अशाच महिलेला आपण बोललो आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या, चर्चा केली आणि या चर्चेतून आपल्याला खूप काही त्यांच्या जीवनाबद्दल माहिती मिळाली, त्यांचं जीवनपट कसं काय राहिलं. तर असंच नवनवीन विषयाला घेऊन आणि कर्तृत्ववान महिलांना घेऊन आम्ही आपल्या पुढे नेहमीच येत राहू. सध्या मला द्या रजा. धन्यवाद.